आज खूप दिवसानंतर मम्मीसोबत शेतात गेले होते आणि मम्मीने शेतात भरपूर अशा पालेभाज्या लावल्या होत्या. त्यातलीच पालक काढून आणली आणि सतत काय पालकची भाजीच खायची. म्हटलं आज काहीतरी खमंग बनवूया म्हणून इथे पालक स्वच्छ धुवून बारीक बारीक अशी कापून घेतली. जास्त बारीक केली नव्हती. एका बाउलमध्ये चिरलेली पालक काढून घेतली. आता तुम्हाला समजलंच असेल मी काय बनवत आहे, तर पालकची खमंग अशी भजी बनवते. वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी काहीशी. तर त्यासाठी पालकमध्ये 2 चमचे बेसन, 2-2.5 चमचे बेसन घेतले आणि त्यामध्ये 1 चमचा पेक्षा थोडंसं कमी तांदळाचं पीठ, थोडासा हिंग, हळद आणि चवीनुसार मीठ ॲड केले. हे आहे घरगुती लाल तिखट. आता त्यावरती थोडासा ओवा क्रश करून टाकलेला आहे. आता हे व्यवस्थित एकजीव करून घेतलं. पीठ सगळ्या पालकला लागेल असं. त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आपलं भजी बनवायसाठी लागणारं पीठ तयार झालेलं आहे. जास्त पातळ ठेवू नका. आता हे 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवलं. दुसरीकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं. इकडे आपलं तेलसुद्धा कडकडीत गरम झालं होतं. आता त्यामध्ये एक करून अशी भजी सोडून दिली आणि ती व्यवस्थित अशी क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतली. काय सांगू, एक नंबर झाली होती टेस्टला. तुम्हीसुद्धा कधी बनवता का अशी पालक भजी? आणि बनवत असाल तर नक्की सांगा. तर आम्हाला तर ही भजी खूप जास्त आवडली. माझ्या मम्मीला तर खूप दिवसापासून खायची होती आणि मी आज तिची इच्छा पूर्ण केलेली आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि बघा माझ्या मम्मीला ही भजी कशी वाटली ते ती पुढे सांगते. एक नंबर झाल्यात.